नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या जन्मठेपेला हायकोर्टाकडून स्थगिती। अंदुरेची जामिनावर सुटका। 6 आरोपी शरद कळसकर एप्रिलमध्ये जामिनावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढल्या वर्षीच होण्याची शक्यता। एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या अशी केंद्रीय आयोगाची भूमिका। 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित। मंत्र्यांचे निर्णय रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांना पुन्हा अधिकार। सरकारकडून अधिसूचना जारी। 2022 मध्ये हायकोर्टानं मंत्र्यांच्या बाजूने निरीक्षण नोंदवलं होतं। पुण्यातील बालेवाडी म्हाळुंगे इथे रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात। 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड। चाकणपाठोपाठ आदित्य ठाकरे आज हिंजवडीत। खड्डे, रस्त्यावरील कोंडी यांचा आढावा। मेट्रोच्या कामाची पाहणी। स्थानिकांकडून समस्या जाणून घेतल्या। माओवादी अरुण भेलके सीजेपीच्या आंदोलनात। जनसंघर्ष समितीकडून कारवाईची मागणी। देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल म्हणून आंदोलनात सहभागी। भेलकेची प्रतिक्रिया। भेलके संदर्भात मला काही माहित नाही, दिपकेंची स्पष्टोक्ती। सरकारी कंत्राटदारांचं मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन। शासकीय विभागांकडील 86,662 कोटींची बिलं प्रलंबित असल्यानं आंदोलनाचा निर्णय। टप्प्याटप्प्यानं पैसे देतोय, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। होमिओपॅथी डॉक्टरांचं आझाद मैदानात आंदोलन। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी जलद करण्याची मागणी। मागण्या मान्य न झाल्यास वर्षावर चाल करण्याचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामतीत येणार। विद्याप्रतिष्ठानच्या स्थापना दिनी गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण। नव्या वास्तूमध्ये अनेक महापुरुषांच्या प्रतिमांचंही अनावरण। सध्या रस्ते दुरुस्ती ही जनतेची खरी मागणी। राज्यावर आधीच 9 लाख कोटींचं कर्ज असताना शक्तीपीठ महामार्ग कशाला करता? सुप्रिया सुळेंचा सवाल।